ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सन 2026-27च्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये एकता पॅनल बिनविरोध निवडून आले असून सभासदांनी पुन्हा एकदा या पॅनलवरती विश्वास दाखवला आहे। निवडणुकीनंतर अध्यक्षपदी निवड झालेल्या सतपाल सुमारती शंकर मेहरोल यांचा सभासदांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी सतपाल सुरमती शंकर मेहरोल, उपाध्यक्षपदी राजेंद्र शोभा हरिश्चंद्र कांबळे, मानस चिटणीसपदी गुरुनाथ गंगूबाई चिंतू नाईक तर खजिनदारपदी ओमवीर रामेश्वरी मुरारीलाल ढाकोलिया यांची बिनविरोध निवड झाली आहे। यावेळी संचालक महेंद्र सीताबाई जयवंत खंडागळे, चंद्रकांत वंदना भिकाजी, राजू सावित्री दाजी भालेराव चौधरी, लक्ष्मण कमल मदनपुरी, नीलिमा विभा अनंत कडुतांबट, राजकुमार चटोले, संस्थेचे व्यवस्थापक अजय परशुराम घाग यांच्यासह पदाधिकारी, संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद येथे उपस्थित होते। या संस्थेच्या प्रगतीमध्ये विद्यमान संचालक मंडळाबरोबरच माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि पूर्वीच्या संचालकांचंही मोठं योगदान असल्याचं पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था आज भक्कमपणे उभी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। एकता पॅनलच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी आणि संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय हेच यशामागील प्रमुख कारण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार, वाढती आर्थिक उलाढाल आणि सामाजिक बांधिलकी या बळावरती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आगामी काळामध्ये आणखी प्रगतीपथावरती जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। आत्तापर्यंत आम्ही 98ला पहिल्यांदा आमचा एकता पॅनलचे आम्ही लोक फक्त 4 लोक निवडून आलो होतो। 98 पासून आजपर्यंत आम्ही लोकांनी जे कार्य केले आहेत ते स्वच्छ कारभार आणि नो भ्रष्टाचार। कुठल्याही बँकेचा ह्या पतपेढीवर आता कर्ज नाही आहे जेव्हापासून आपल्या एकता पॅनलच्या हाती सत्ता आली आहे तेव्हापासून। तर ज्या टायमाला आम्ही निवडून आलो त्या टायमाला फक्त पतपेढी होती आपली 3.5 करोडची। आता आपली पतपेढीची उलाढाल झाली आहे ती 73 करोडच्या वर गेलेली आहे। हे आमचं मोठं समाधान कामाचं आहे आणि प्रगतीच्या पथावर आपण आहोत। आज सोसायटीचा कर्ज 10 लाखापर्यंत आपण देतो आहे आणि विशेष लोन जो असतो जे ते 1 लाखापर्यंत आपण केलेलं आहे। म्हणजे जेणेकरून जे आपले गरजू लोक आहेत, सभासद आहेत, त्यांना इकडे तिकडे कुठे फिरण्याची कुठेही गरज नाही आहे। प्लस ह्या वर्षीपासून आम्ही अजून 1% व्याज कमी केलेलं आहे, जेणेकरून 10 लाखाचं लोन घेतला तर त्याला प्रत्येकाला 10,000चा फायदा होईल। म्हणजे आमचा हा प्लस पॉईंट आहे की आम्ही लोकांसाठी किती चांगली विचार ठेवून पुढे काम करत आहोत। ही पतपेढी फक्त आमच्या कर्मचाऱ्यांची आहे, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जेवढे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, फक्त आम्ही त्यांना आव्हान नव्हे तर विनंती करणार आहात की तुम्ही जे विश्वास 98 पासून आजपर्यंत ठेवलं आहे तेच येणारे 28मध्ये दाखवून द्यायचं आहे। आणि जे 11 लोक मागे निवडून दिलेत परत या एकता पॅनलचे 11 लोक निवडून आले पाहिजे, हीच अपेक्षा मी ठेवीन। धन्यवाद। काय आहे की आम्हीच जे सभासद लोकांना आमच्या इलेक्शनच्या टायमाला जो वचन दिलं आम्ही की आधी 5 लाखाचे कर्ज वाटप होता, त्याच्यामध्ये आम्ही 7 लाखाचे केली, त्याच्यानंतर 9 लाखाचे केली आणि जसं पगार वाढेल तसं आता आम्ही 10 लाखापर्यंत द्यायचं ठरवलं आहे। आणि जो शॉर्ट लोन आहे म्हणजे जो कमी मर्यादेचा कर्ज आहे जो त्वरित भेटतो तुरंत, तो आम्ही 1 लाखापर्यंत केला। तर ह्या असे आमच्या संचालकाचे विचार आहेत आणि ह्या विचारामुळे आम्ही हे योग्य जो पाऊल उचललं आहे त्याला आम्हाला यश आलेलं आहे। आता तुमच्यासमोर जे माझ्या आपल्या अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्षांनी सांगितलेले आहे की कसंबद्दल ते आपल्याला लोन द्यायचे ते तर सर्व माहितीच आहे। पण मी एकता पॅनलचे त्याचा सभासद असून मला पुन्हा सचिवपद खजिनदारपद दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये रिन्यू आणि त्याबद्दल या एकता पॅनलचा मी आभार मानतो आणि याच्या पुढे वाटचाल चांगली राहील आणि एकता पॅनलचे बरोबर मी राहील। मी लक्ष्मण मदनपुरी, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ठाणे या संस्थेचा संचालक आहे। आज आमच्या संचालकापैकी या शेवटच्या वर्षात म्हणजे 5व्या वर्षात अध्यक्ष म्हणून सपकाळ साहेबांची निवड झाली, मेहरोल सपकाळ। सचिव म्हणून गुरुनाथ नाईक साहेबांची निवड झाली, उपाध्यक्ष म्हणून
राजू कांबळेंची निवड झाली आणि खजिनदार म्हणून ओमीर ढकले यांची निवड झाली. यांची निवड म्हणजे दरवर्षी आम्ही प्रत्येकाला संधी मिळावी ह्या उद्देशानं आम्ही जेवढेही डायरेक्टर बसलेलो आहोत ह्या प्रत्येकाने संधी घेतलेली आहे. हा संस्थेचा खरं म्हणजे नाव घेण्यासारखी गोष्ट आहे. तसेच विशेष म्हणजे या आमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली. शतकपूर्ती महोत्सवसुद्धा आम्ही खूप छान केला. शतकपूर्ती महोत्सवाच्या वेळी आम्ही सभासदांसाठी लक्की ड्रॉ ठेवला होता. लक्की ड्रॉमुळे बरीच लोकं आली. शिवाय आम्ही सभासदांना 2% लाभांश पण दिलेला आहे. शिवाय मगाशी माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 5 लाखाचं 7 लाखावर नेलं, 9 लाखावर नेलं, 10 लाखावर नेलं. शॉर्ट लोन जे असतं ते पण आम्ही 20,000पासून 1 लाखापर्यंत नेलं. हे सगळे उपलब्धी आहेत. त्याचबरोबर असं पण आहे की ज्या आम्ही सभासदांना जी लोन देतो त्याच्यावर दरवेळी आम्ही 13% व्याज हे करायचो. ते पण आम्ही 1% व्याज कमी केलेले. त्यामुळं सभासदांना एक प्रकारे लोन जास्त आणि कर्जाचं व्याज आहे ते कमी करून अशा पद्धतीने कारभार ह्या संस्थेचं चाललं आहे. खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे. याच्यामध्ये 100 वर्षे पूर्ण होत असताना ह्या आमच्याच लोकांचा सहभाग आहे असं नाही. जे जुने 100 वर्षे होतानाचे जे सभासद होते त्यांनी या संस्थेला जे मोठं करण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं आणि आजी माझे सगळ्या सभासदांचे मी आभार मानतो. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे पब्लिकसाठी. किंवा मगाशी आपण एक प्रश्न केला की ठाणेकरांना काय म्हणाल. ठाणेकरांना मी एवढीच विनंती करू की आमच्याकडे तुम्ही ठेवी ठेवा. कारण ठेवी ठेवल्यामुळं तुम्हाला जो व्याज मिळणार आहे इतर पतपेढीपेक्षा निश्चितच चांगलं मिळणार आहे. धरुसुपंत खरं म्हणजे कर्मचाऱ्यांना जेव्हा अचानक पैसे लागतात तेव्हा बँकांचे कागदपत्र आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं लवकर कर्ज मंजूर होत नाही. आणि पतपेढीमध्ये ते आमच्याकडे पतपेढीमध्ये जे कागद नियमानं जे द्यायचे असते ते कागद दिल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला चेक तयार होतो. कुणाला भेटायची गरज नाही, काही नाही. अशी ही पतसंस्था आहे. मला वाटतं असं बँकेत किंवा कुठल्याही पतसंस्थेत होत नसेल. ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन इंटरेक्ट क्रेडिट सोसायटी गेले 102 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. मागचा कालखंड बघितला तर मागच्या कालखंडात या संस्थेची खूप पडझड होती. सभासदांना कर्जसुद्धा वाटप करायला पुंजी नसायची. परंतु जसा काय कार्यकारिणी आमचा एकता पॅनल बहुमताने आणि जे काय आमचे संचालक मंडळ काही लोक या संस्थेमध्ये निवडून आले त्यांच्या मागे 4 होते, त्याच्यानंतर 6 झाले, 6चे 8 झाले, नंतर 11 पूर्ण पॅनल निवडून आला. तेव्हापासून आम्ही या संस्थेचे भरभराटीसाठी आणि संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी जे काय आमच्या संचालकांनी जे परिश्रम घेतला त्या परिश्रमाने आज संस्था आमची बऱ्यापैकी नावारूपाला आली. तर मी या संस्थेच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की आता बरेचसे संचालक आमचे रिटायरमेंटच्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. जे सेवानिवृत्ती होणार आहेत संचालक त्यांनी जे संस्थेला योगदान दिलेलं आहे मी खरोखर त्यांचा ऋणी आहे. एक सेक्रेटरी या नात्याने संस्थेचे जो अधिकारी म्हणजे स्टाफ वर्ग आहे यांनी या संस्थेसाठी खूप काय योगदान दिलेलं आहे. तसेच माझे सभासद वर्ग या संस्थेत जे सभासद होतात या सभासद वर्गाने आमच्यासारख्या संचालकांवरती विश्वास ठेवून या संस्थेवरती ठेवी ठेवणं जो काय निर्णय घेतो त्या निर्णयाला आम्हाला ते नेहमीच सहकार्य करीत असतात. म्हणून मी असं सांगेन संस्थेच्या वतीने की आम्ही जरी रिटायरमेंट झालो तरी ही संस्था अबाधित अजून हजारो वर्षे टिकली पाहिजे आणि आमच्यासारखे संचालक या संस्थेला मिळाला पाहिजेत अशी अपेक्षा ठेवून मी पुढील वाटचालीसाठी या संस्थेला धन्यवाद देतो. कारण माझा आता कालखंड हा शेवटचा टर्म आहे. माझा कालखंड मी सेवानिवृत्त होईन. माझ्यासारखंच दुसरं कोणती चांगला यावं या संस्थेला मिळावं आणि संस्थेची भरभराटी व्हावी. संस्थेच्या पतपेढीच्या रूपांतराने बँकेत रूपांतर व्हावी अशी आमची घोडदळ असेल. मी एवढंच बोलतो आणि पुढील 2 शब्द संपून माझं 2 शब्द संपवतो. मी निलिमा सुहास तांबट ठाणे म्युन्सिपल क्रेडिट सोसायटीच्या उपाध्यक्षपदावरती कार्यरत होते आणि सद्यस्थितीमध्ये मी संचालिका म्हणून कार्यरत आहे. इथला कार्यभार एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की जेवढं संचालक मंडळ आहे त्याचबरोबर इथले जे व्यवस्थापक आणि कर्मचारी वर्ग आहे तो सर्व एकमेकाला मिळून
डिसिजन जे संचालक मंडळ देईल त्याप्रमाणे काम करतं, ही ह्या संचालक मंडळाची खासियत आहे. त्याचबरोबर जे संचालक मंडळ इथे काम करत आहेत त्यांना मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे ते इकडचे माजी उपाध्यक्ष, अध्यक्ष, खजिनदार जे होऊन गेलेत पूर्वीचे, त्यांचंही या संस्थेला मोठं करण्यामध्ये खूप मोठं पाठबळ आहे आणि वेळोवेळी ते योग्य प्रकारे मार्गदर्शनही करतात. त्यामुळे आत्तापर्यंत जे खेळीमेळीचं वातावरण होतं आणि आत्तापर्यंत ह्या लोकांचा जो सपोर्ट होता त्या सपोर्टमुळे ही आज ज्या स्टेजला सोसायटी आली आहे त्या स्टेजला येण्यामागचा सर्वांचा जो मौल्यवान पाठबळ आहे त्याच्याशिवाय ही गोष्ट होणं शक्य नव्हतं. आणि नवीन आत्ता निवडून आलेले आमचे अध्यक्ष सतपाल मेहरोल साहेब, त्याच्यानंतर नाईक साहेबांनंतर कांबळे साहेब ढकोलिया साहेब यांना मी नवीन आत्ता या पदावरती निवडून आल्याबद्दल त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझं भाषण संपवते.